पुणे डिजिटल मीडियामध्ये आपले स्वागत आहे। आपण धनकोडी क्षेत्रीय कार्यालय सहकारनगर क्षेत्रीय कार्यालयामध्ये आपण इथे आलो आहेत। आपण जो ऑब्जेक्शन घेतलाय प्रभाग क्रमांक 36 च्या वतीनं की आज पुणे शहराचे जे अध्यक्ष आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे, तर आपण ऑब्जेक्शन कोणत्या गोष्टीवर घेतलेलं आहे त्याविषयी आपल्याकडे कागदोपत्री किंवा आपण ऑब्जेक्शन घेतल्यानंतर आपलं करमरकर मॅडमशी आता आपण भेटून आलो आहोत, तर त्यांनी आपल्या प्रश्नाचं काय उत्तर दिलं आणि ऑब्जेक्शन कशा बाबत घेतलेलं आहे त्याविषयी पुणे डिजिटल मीडियाला माहिती द्या। जय शिवराय, जय भीम, जय लवजी। मी प्रथमतः पुणे डिजिटलचं पुन्हा एकदा आभार मानतो की माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याचा आवाज हा तुम्ही माझं बुलंद करताय। जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान लिहिले त्या संविधानाच्या एक एक पानावर मी चालतोय। आणि आपण जो मला प्रश्न विचारला, मी प्रभाग क्रमांक 36 अनुसूचित जाती पुरुष गटांना उभा आहे आणि मी जे तिथं मांडलं, श्री सुभाष दिगंबर जगताप हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अजितदादा पवार गटाचे शहराध्यक्ष आहेत आणि त्यांनी त्यांच्या प्रतिज्ञापत्रात जी चुकीची माहिती दिली, जो बटर विक्या होता, आज तो स्वतः सांगतो की मी बटर विकून इथपर्यंत आलो। मग बटर विक्याची 8.25 कोटीची या 30 वर्षात संपत्ती कशी झाली तर त्याचा हा पुरावा। माझ्या जागेमध्ये मी माझ्या आई वडिलांच्या पुण्याने कष्ट करून मी जी जागा मिळवली त्याच्यावर त्यांनी हे अतिक्रमण केलंय आणि रितसर अतिक्रमण केलंय। मी ह्या क्षेत्रीय कार्यालयामध्ये ज्या आरव मॅडम आहेत, निवडणूक अधिकारी करमरकर मॅडम, त्यांच्याकडे सगळे माझे पुरावे दिले, पण मला त्यांनी तिथं असफल केलं आणि मला परत एकदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाकडे त्यांनी माझी पाठ फिरवली। पण आपण तो माझा आवाज उठवला आणि त्याच्यासाठी जे सामाजिक कार्यकर्ते, माहितीचे अधिकारचे रविभाऊ भराटे यांनी मला थोडी साथ दिली आणि माझ्या न्यायाला वाचा पडणारे रवी भराटे आणि पुणे डिजिटल आहे। आणि तुम्ही मला ह्यासाठी जे पाठबळ देत आहे त्यासाठी मी तुमच्या सगळ्यांचे आभार मानतो। करमरकर मॅडमनी आता आपल्याला जे सांगितलंय की त्यांच्याकडे आपण जी तक्रार केली होती, फॉर्म कधी असताना फॉर्म बाद करण्यात येतो काही त्रुटी असल्यामुळं, त्याच्यापैकी ऑब्जेक्शन जेव्हा घेतल्यानंतर डिफॉल्ट करतात। मग या ऑब्जेक्शन घेण्यासाठी तुमचा चेंडू हा त्यांनी न्याय प्रविष्ट करण्याला हे दुर्भाग्य आहे आपल्या न्याय व्यवस्थेत। संविधान काय आहे हे त्यांना अजून माहित नाही आणि ते मला संविधान शिकवतात। मी बाबासाहेबांच्या रक्तातला माणूस आहे, मी संविधान मानणार आहे, मी संविधानावर चालणारा माणूस आहे आणि मला ते संविधान शिकवतात। ह्याच्यापेक्षा दुर्भाग्य नसेल। मग ऑब्जेक्शन इथं घेतलं पाहिजे, ते तुम्हाला न्याय प्रविष्ट म्हणून मला न्याय प्रश्न कोर्टात जमा करतात। मी जाणार आता या गोष्टी त्याचा परिणाम इथं काय, एखादी सही नसली फॉर्मवर अर्जावर त्याविषयी तो बाद केला जातो। मग त्याविषयी आपलं मत काय? माझं तेच म्हणणं आहे, तुम्ही जर अर्ज बाद करताय एक सही नसले तरी मग तुमच्या सूचकची अनुमती तशी तो उमेदवाराचा फॉर्म बाद होतो। मग तुमच्यासाठी उमेदवाराच्या विरुद्ध एवढ्या सगळ्या गोष्टी मी केल्यात आणि तुम्ही मला म्हणता कोर्टात जा। मग जो जिथं तुम्ही अर्ज दिलाय त्यांनी सांगितलं की मी अर्जावर सही नाहीयेत किंवा त्या अर्ज जे काय त्याच्या त्रुटी असतात तर हे लोक कधी फॉर्म बाद करू शकतात, तर त्या गोष्टीचं ज्याच्याकडं आपण फॉर्म घेतलेला आहे त्यांनी त्याचं शहानिशा केली आहे का नाही, त्याच्यावर ऑब्जेक्शन काय घेऊ शकता? मग तेच सांगतो ना, ही शासकीय यंत्रणा एवढी विकली गेलेली फक्त पैशाच्या ह्याच्यासाठी। तर तुम्ही एखाद्याला घरी बसवता, बरोबर आहे, अनेकांचे फॉर्म बाद झालेत असं आम्हाला कळण्यात आलंय। अनेक फॉर्म बाद झाले, पण आता जो एक उमेदवार जो राष्ट्रवादीचा आहे म्हणून तुम्ही त्याला एक वेगळा निर्णय देता, एक त्याला वेगळा नाही देता आणि समोर सामान्य उमेदवाराला वेगळं नाही। हे कुठे काय पुकारलाय आपण? मी लढा हेच पुकारलाय की काय झालं अन्यायाच्या विरुद्ध लढत राहणार आणि ह्या लोकांना घरी बसवणार।